नमस्कार, माझे नाव निवा महेश सोनी. आज मी तुम्हाला पवनपुत्र हनुमान या पुस्तकाची ओळख करून देणार आहे. या पुस्तकाचे लेखक आहेत नागेश शेवाळकर, लाडोबा प्रकाशन. जर तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी याच पुस्तकामधली हनुमानाचा जन्म ही गोष्ट वाचून दाखवली होती. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल हे पुस्तक केवढं मजेदार आहे. मी हे पुस्तक पूर्ण वाचलं. याच्यामध्ये आपल्याला खूप सर्व मजेदारच्या गोष्टी वाचायला मिळतात. हनुमानाच्या ते पण एवढं भारी वाटत असेल. आणि तुम्हाला ती गोष्ट तर माहितीच आहे, जेव्हा हनुमानाने सूर्याला ॲपल समजून घेतलं आणि तो त्याच्याकडे गेला होता. असल्या मजेदारच्या गोष्टी आपल्याला पुस्तकात वाचायला मिळतात. तुम्ही तुमच्या मोठ्या दीदी दादांना, आजी आजोबांना या गोष्टी वाचून दाखवायला पण सांगू शकता. एवढं भारी हे पुस्तक. आणि याचं मुख्य पृष्ठ, याच्यामध्ये आपला बाल हनुमान दिसत आहे. ह्याच्यामध्ये मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट मी तुम्हाला सांगते. मला सर्वात जास्त आवडलेली गोष्ट आहे बाल हनुमानाचे भोजन. तुम्ही ही गोष्ट नक्कीच वाचा. हे बघा, या पुस्तकात आपल्याला वेगवेगळ्या आणि चांगल्या चांगल्या गोष्टी वाचायला मिळतात. जसे की हनुमानाचा जन्म जो आपण ऐकलीच होती गोष्ट मागच्या इंद्रदेवाशी युद्ध. म्हणजेच मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, हनुमानाला ॲपल खायचा होता पण त्यानं सूर्याला खायला गेला होता ना, तर त्याला इंद्रदेवाशी युद्ध हे नाव दिले. या पुस्तकाचे मूल्य आहे 250. तुम्ही हे घेऊ शकता. अरे, आजी आजोबांना सांगा, दादा दीदींना सांगा, आई बाबांना सांगा आणि हे पुस्तक मागवा ना. तुम्ही लायब्ररीत जाऊन वाचा. जर तुमच्या आजूबाजूला कोणाकडे हे पुस्तक असेल तर ते घेऊन नक्कीच वाचा. अरे, ते तर काहीच नाही, मी तर या पुस्तकाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही हे पुस्तक घेऊन वाचू शकता. तर आपण याला किती, जर तुम्ही हे घेतलं आणि वाचलं तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला हे पुस्तक कसं वाटलं. आणि हां, मला हे पण सांगा की तुम्हाला कुठली गोष्ट आवडली आहे. आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. त्याच्याशिवाय जाऊ नका. बाय.